विरार पश्चिमेकडील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर गुरुवारी 13 ऑगस्टला सायंकाळी 6:30च्या सुमारास अचानक आलेल्या तुफान वादळाने मच्छीमारांची चांगलीच तारांबळ उडाली। काही मिनिटातच समुद्र किनाऱ्यावर जोरदार वारे वाहू लागल्याने बोटी, मासेमारीची जाळी तसेच इतर साहित्यांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली। वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की किनाऱ्यावर आणि बोटींवर ठेवलेले मासेमारीचे साहित्य तब्बल 400 ते 500 मीटर अंतरापर्यंत उडून गेले। अर्नाळा परिसरात मोठ्या संख्येने मच्छीमार समाजाची वस्ती असून सध्या नव्या मासेमारी हंगामाच्या तयारीला वेग आला आहे। 15 ऑगस्ट नंतर मासेमारीचा हंगाम सुरू होणार असल्याने मच्छीमारांकडून बोटी समुद्रात उतरवण्याची तयारी सुरू आहे। बोटींची डागडुजी, जाळ्यांची दुरुस्ती तसेच मासेमारीसाठी लागणारे साहित्य व्यवस्थित करण्याचे काम किनाऱ्यावर सुरू आहे। याच तयारी दरम्यान गुरुवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला। काही वेळातच सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि त्यानंतर तुफान वादळाने किनारपट्टीला अक्षरशः झोडपून काढले। अचानक आलेल्या वादळामुळे मच्छीमारांना आपले साहित्य सुरक्षित करण्यासाठी धावपळ करावी लागली। मात्र वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने अनेक वस्तू त्यांच्या हातातून निसटून दूरवर फेकल्या गेल्या। वादळामुळे समुद्र किनाऱ्यावर काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। बोटी आणि मासेमारीचे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी मच्छीमारांनी प्रयत्न केले। वादळ शांत झाल्यानंतर मात्र किनाऱ्यावर विखुरलेले साहित्य शोधून पुन्हा जमा करण्यासाठी मच्छीमारांची मोठी धावपळ झाली। दूरवर उडून गेलेली जाळी, दोरखंड आणि इतर साहित्य पुन्हा गोळा करण्यासाठी रात्रीपर्यंत प्रयत्न सुरू होते। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र अचानक आलेल्या वादळामुळे मासेमारीच्या साहित्याचे नुकसान झाल्याने हंगामाच्या तोंडावर मच्छीमारांवर आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे। आधीच मासेमारी हंगामासाठी मोठा खर्च होत असताना अशा नैसर्गिक आपत्तीमुळे मच्छीमारांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे। पावसाळ्याच्या अखेरीस समुद्र किनारी हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता असते, त्यामुळे मच्छीमारांनी बोटी आणि मासेमारीचे साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे तसेच हवामान विभागाच्या सूचनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे। विशिष्ट वादळी वारे सुरू असताना समुद्र किनारी जाणे किंवा बोटी समुद्रात उतरवणे टाळणे आवश्यक आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।